जगामध्ये 80% संपत्ती ही 20% लोकांकडे असते आणि 20%च फक्त संपत्ती ही 80% लोकांकडे असते. हे ऐकायला थोडं अनकम्फर्टेबल वाटतंय ना? आणखीन एक एक्झाम्पल पाहूया आपण. तुमचे 10 मित्र असतील, पण त्या 10 मित्रांपैकी फक्त 2च मित्र हे तुमचे जिवलग असतात किंवा ते कोणत्याही सिच्युएशनमध्ये तुमच्यासोबत उभे राहतात. आता हा एक कोइन्सिडन्स नाहीये, हा एक नियम आहे आणि या नियमाला परेटो प्रिन्सिपल किंवा 80-20चा नियम म्हटलं जातं. आता हा 80-20चा नियम नेमकं काय आहे ते पाहूयात. अल्फ्रेडो परेटो हे एक अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी त्यांच्या निरीक्षणामधून एक नियम सांगितला. त्यांनी असं निरीक्षण केलं की त्यांच्या देशामध्ये 20% लोकांकडे 80% संपत्ती होती आणि त्यांच्या फळबागेमध्ये 80% उत्पन्न किंवा ते फळ हे 20% झाडांपासून येत होते. त्याच्यावरून त्यांनी हा नियम सांगितला की तुम्ही जीवनामध्ये 20% एफर्ट देऊन 80% रिझल्ट आणू शकताय. आता या नियमावरून आपल्याला असं म्हणता येईल की आपण मेहनत तर करतो, पण चुकीच्या गोष्टींवरती, चुकीच्या जागेवरती जास्त मेहनत करतो आणि जी खरंच महत्त्वाची गोष्ट आहे किंवा जे 20% एफर्ट्स तुम्हाला 80% रिझल्ट देतात त्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाहीत. त्यामुळेच आपण वर्षानुवर्ष तेच तेच करत राहतो जे महत्त्वाचं नाही आणि स्वतःशीच म्हणत राहतो की जीवन जसं काही वर्षांपूर्वी होतं तसंच सध्या पण आहे. काहीही इम्प्रूव्हमेंट नाही. तुमच्या लाईफला चांगलं बनवतील असे 20% एफर्ट्स कसे ओळखायचे, जे 80% अनप्रोडक्टिव्ह एफर्ट्स आहेत, ॲक्शन्स आहेत, त्या ॲक्शन्सकडे दुर्लक्ष कसं करायचं. त्यानंतर हा नियम वापरून तुम्ही जगातल्या टॉप 1% लोकांमध्ये कसं येऊ शकता, या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच भेटून जातील. आणि एक गोष्ट नक्की बदलेल की तुम्ही कशावर वेळ घालवता, काय महत्त्वाचं आहे याची क्लॅरिटी येऊन जाईल. तुम्हाला 80-20 प्रिन्सिपल काय आहे हे समजलं असेलच की 20% एफर्ट्स 80% रिझल्ट देतात आणि 80% एफर्ट्स फक्त 20% रिझल्ट देतात. पण रोजच्या जीवनामध्ये या नियमाला आपण कसं इम्प्लिमेंट करू शकतो, पाहू शकतो, ते आपण इथे पाहणार आहोत. या नियमाला आपल्या जीवनामध्ये कशाप्रकारे इम्प्लिमेंट करायचं त्यासाठी आपण 4 सोप्या स्टेप्स पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली स्टेप आहे आयडेंटिफाय युअर 80-20. त्यानंतर दुसरी स्टेप आहे तुम्हाला एक इम्पॅक्ट लिस्ट बनवायची आहे. टू डू लिस्ट जशी बनवतो आपण, त्या टू डू लिस्ट ऐवजी तुम्हाला एक इम्पॅक्ट लिस्ट बनवायची आहे. त्यानंतर तिसरी स्टेप आहे तुमचा जो 20% आहे त्याला प्रायोरिटाईज करायचा आहे, म्हणजे प्रायोरिटाईज 20% ओव्हर 80%. त्यानंतर चौथी स्टेप आहे लर्न टू से नो. मग सर्वात प्रथम आपण पहिली स्टेप पाहूत, आयडेंटिफाय युअर 80-20. म्हणजे काय, तुम्हाला 80% रिझल्ट्स हे 20% ॲक्शन्समध्ये येत असतात. त्या ॲक्शन्स तुम्हाला आयडेंटिफाय करायच्यात किंवा ओळखायच्यात. पहा मग आता कशा प्रकारे आपण ओळखू शकतो. रात्री झोपता वेळेस फक्त 10 मिनिटं एक एक्झरसाइज करायची की आज दिवसभरामध्ये मी असं कोणतं काम केलं ज्यामुळं माझ्या जीवनामध्ये काहीतरी चांगला परिणाम होईल, त्याचा इफेक्ट पूर्ण फ्युचरवरती पडेल. आणि ते जे काम आहे तेच तुमचं 20% एफर्ट आहेत आणि त्या 20% एफर्टमुळेच तुमच्या जीवनामध्ये 80% रिझल्ट येत असतात. आता एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं, तुम्ही फक्त 30 मिनिटं एक्झरसाइज करण्याचं ठरवलं, 24 तासापैकी फक्त 30 मिनिटं, तर हे तुमचं 20% कामामध्ये येईल. आणि जे तुम्ही स्क्रीन टाईम आहे, आजचा ॲव्हरेज स्क्रीन टाईम हा 5 ते 6 तासाचा बनलेला आहे. तो 5 ते 6 तास 24 तासापैकी 80% आणि 30 मिनिट एक्झरसाइज म्हणजे फक्त 20%. ह्या 80%ला तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे आणि 20%ला तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. आणि नेक्स्ट स्टेप यालाच जोडून आहे की मेक इम्पॅक्ट लिस्ट. आता मेक इम्पॅक्ट लिस्ट म्हणजे काय, तुम्हाला जे 20% तुम्ही आयडेंटिफाय केलं होतं त्या 20%ची लिस्ट बनवायची की या गोष्टीमुळे, या 20% गोष्टींमुळे माझ्या जीवनामध्ये 80% रिझल्ट येणार आहे. आता मग 80% रिझल्ट कशा प्रकारे येणार, आपण भरपूर वेळेस ऐकलं असेल की टू डू लिस्ट बनवली पाहिजे. पण परेटो असं सांगतात किंवा हा नियम असं सांगतो
की तुम्ही इम्पॅक्ट लिस्ट बनवली पाहिजे. इम्पॅक्ट लिस्ट म्हणजे काय? तुमच्या जीवनामध्ये कोणत्या अशा ॲक्शन्स आहेत ज्या दीर्घकालीन तुमच्या जीवनावरती परिणाम करतात. मग 2-3 कामाची तुम्हाला लिस्ट करून ठेवायची. जसं की एक्सरसाइज करणं, त्यानंतर पुस्तक वाचणं किंवा चांगला आहार घेणं, चांगली झोप घेणं. हे महत्त्वाची जे 20% कामं आहेत त्याची एक लिस्ट बनवायची. आणि नंतरची स्टेप आहे प्रायोरिटायझिंग दॅट 20%. म्हणजे काय? तुम्हाला प्राधान्यक्रम ठरवायचा आहे. जे 20% एफर्ट्स तुम्हाला 80% रिझल्ट देतात ते तुम्ही आयडेंटिफाय केलं, त्याची एक लिस्ट बनवली आणि आता त्यांना काय करायचं? प्राधान्य द्यायचं. मग तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत किंवा बाकीच्या ज्या अनप्रोडक्टिव्ह कामं आहेत 80% त्यांच्याकडे लक्ष न देता त्या 20% कडे लक्ष द्यायचं. उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर सकाळी उठल्या-उठल्या तुम्हाला काय करायचंय? 10 मिनिटे, 15 मिनिटं मेडिटेशन करायचं किंवा एक्सरसाइज तुम्ही करू शकताय पहा. त्यानंतर बुक वाचू शकताय आणि त्यानंतर मोबाईलला तुम्ही पाहायचंय. म्हणजे काय? तुमचं 20% जे महत्त्वाचं आहे त्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्याल. म्हणजेच प्रायोरिटाईज तुम्हाला करायचं आहे. त्यानंतरची स्टेप आहे लर्न टू से नो. म्हणजेच काय? तुम्हाला नाही म्हणायचं शिकायचं आहे. आता नाही म्हणायचं शिकायचं म्हणजे काय? समजा तुम्ही एक लिस्ट बनवली, इम्पॅक्ट लिस्ट, ज्यामध्ये असे महत्त्वाचे कामं आहेत, ज्या महत्त्वाच्या कामामुळे तुमच्या 80% आयुष्यावरती प्रभाव पडणार आहे. मग त्या कामांना 20% कामांच्या मध्ये जो काही अडथळा येईल त्यांना तुम्हाला नाही म्हणायचं आहे. डिस्ट्रॅक्शन असेल, तुम्हाला मोबाईलला नो म्हणायचं आहे. म्हणजे मोबाईल जास्त वापरत असाल किंवा त्या ठरवलेल्या वेळापुरता त्या मोबाईलला वापरण्यासाठी तिथं नाही म्हणायचं आहे मोबाईलला. त्यानंतर तुमचे मित्र असतील किंवा तुमचे नातेवाईक असतील, तुमच्या त्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळा जर तयार करत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना नो म्हणायचं शिकायचं आहे किंवा नाही म्हणायला शिकायचं आहे पहा. हे नाही म्हणायला शिकल्यामुळं तुमचं बरंचसं जीवन त्या ठिकाणी सोपं होऊन जाईल पहा. आणि एक मेंटल क्लॅरिटी येईल की त्या ठिकाणी काय महत्त्वाचं आहे आणि काय नाही. या 4 स्टेप्स आपण फॉलो केल्या तर आपल्या जीवनामधलं 50% फ्रस्ट्रेशन, टेन्शन, कन्फ्युजन, गोंधळ, डिस्ट्रॅक्शन्स हे कमी व्हायला लागतील आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला एक क्लॅरिटी येऊन जाईल किंवा तुम्ही तुमच्या लाईफला कंट्रोल करायला लागताल पहा. माणसाचा ब्रेन माणसाला इझी कामांकडं ढकलत असतो पहा. पण परेटो प्रिन्सिपल हेच सांगतो की तुम्हाला हार्ड पण मिनिंगफुल काम करता आलं पाहिजे. म्हणूनच 80-20 रूल फॉलो करणारे लोक खूप कमी असतात आणि ते टॉप 1% मध्ये गणले जातात. कारण ते फक्त त्यांच्या महत्त्वाच्या 20% कामांकडेच लक्ष देतात पहा. शेवटी एक ऑनेस्ट क्वेश्चन, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या कन्फ्युजनमध्ये 1% तरी क्लॅरिटी आली का? किंवा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण या ट्रॅपमध्ये किंवा जीवनामध्ये फसलेलो आहोत याचं उत्तर मिळालं का? आणि उत्तर यस असेल आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण असेच जीवनामध्ये इम्पॅक्ट घडवणारे, जीवनाला बदलवणारे टॉपिक्स या चॅनलवरती एक्सप्लेन केलेले असतात. त्या मित्रासोबत या व्हिडिओला शेअर करा ज्याला त्याच्या जीवनामध्ये मेंटल क्लॅरिटी हवी आहे किंवा तो खूप मेहनत करून सुद्धा त्याला रिझल्ट भेटत नाहीत. कारण तुमचं एक शेअर हा त्याच्या जीवनातला टर्निंग पॉईंट ठरू शकतोय. शेवटी नॉलेज विदाऊट ॲक्शन इज अन एंटरटेनमेंट. म्हणूनच कोणती तरी ॲक्शन आजपासून सुरू करा आणि कोणती ॲक्शन तुम्ही घेणार आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.